नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 2 ऑगस्ट 2026. पुढील 15 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, राज्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला आहे. काही भागामध्ये चांगला शेतकऱ्यांना समाधानकारक असा पाऊस पडलेला आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये देखील काही ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी देखील झालेली शेतकरी बंधूंनो. तर नाशिक, धुळे, जळगाव इथे मात्र ढगफुटी दृश्य देखील जोरदार अतिजोरदार शेतकरी बंधूंनो पाऊस पडला. तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथे सुद्धा चांगला पाऊस पडला. एकंदर पुढची परिस्थिती काय राहणार आहे शेतकरी बंधूंनो, तर आज देखील पावसाची शक्यता आहे आणि पावसामध्ये खंड पडणार आहे का शेतकरी बंधूंनो, खंड पडणार आहे का किंवा पाऊस उघडणार आहे का, ही शेतकऱ्यांना महत्त्वाची अंदाज असतो शेतकरी बंधूंनो. पावसामध्ये 15 तारखेपर्यंत खंड नाही, पाऊस उघडणार नाही, पाऊस सुरूच राहणार. पण पाऊस हा मोठ्या व्याप्तीसह पाऊस पडणार नाही. मोठ्या व्याप्तीसह म्हणजेच आता जो पाऊस पडलेला आहे 29 तारखेपासून 29-30 तारखेपासून जो जुलैमध्ये पाऊस सुरू झालेला होता, मागच्या 2-3 दिवसांमध्ये जो पाऊस पूर्वेकडून आला आणि पश्चिमेकडे गेला, पूर्ण महाराष्ट्राला व्यापकतेने घेत, तसा पाऊस मात्र अजून पुढील 7-8 दिवस 5-6 दिवस नाही आहे. 5-6 दिवस नाही, त्यानंतर मध्ये 6 तारखेच्या नंतर मात्र अजून पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण एकंदर शेतकरी म्हणून तर त्यामध्ये इकडे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि विदर्भामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये विदर्भाच्या आज ह्या 2-3 दिवसांमध्ये जोरदार ते अतिजोरदार देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये देखील या 2 दिवसांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची, काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये या 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये हलका ते मध्यम 15-20 मिनिटापर्यंत, अर्धा तासापर्यंत पाऊस हा 5 मिनिटापासून तर अर्ध्या तासापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आता वरील नाशिक विभागामध्ये देखील याच प्रकारे पावसाची शक्यता आहे. म्हणजे 10-15 मिनिटाचा पाऊस, 5 मिनिटापासून ते 10-15 मिनिटापर्यंतचा पाऊस आणि कमी वेळेमध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये देखील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. तसेच पुणे विभागामध्ये देखील याच प्रकारे पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये सडाक्याचा जोरदार पावसाच्या सरी राहतील पुढील 2-3 दिवसांमध्ये. म्हणजे एकंदरीत 4 तारखेपर्यंत. 4 तारखेपासून परत अजून शेतकरी पाऊसमान 3 ते 4 तारखेपासून परत अजून पूर्वेकडून पाऊसमान वाढणार आहे. त्यामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी 4, 5, 6 तारखेला बऱ्याच भागामध्ये जोरदार, काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये शेतकरी 4, 5, 6 तारखेला मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये देखील या बऱ्याच भागामध्ये, एकंदर संपूर्ण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो पाऊस मात्र थोडासा 2-3 दिवसापेक्षा पाऊस वाढणार आहे. तो पाऊस म्हणजे 10-15 मिनिटापासून तो अर्धा 1 तासापर्यंत 2 तासापर्यंत देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजे ओढे नाले, नद्याला सुद्धा ओढे नाल्याला पाणी येईल एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नद्याला नाही पण ओढे नाल्याला पाणी येऊ शकतं, काही ठिकाणी, सर्वत्र नाही. अशा पद्धतीचा पाऊस हा 6 तारखेपर्यंत 3 ते 6 तारखेच्या दरम्यान. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्याच प्रकारे पाऊस राहण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं त्या तुलनेने पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे, म्हणजे 3 ते 6च्या दरम्यान. मात्र पुन्हा जो 7 ते 10 तारखेच्या दरम्यान 7 ते 10 तारखेच्या दरम्यान परत अजून पावसाचं प्रमाण जे आहे ते मराठवाड्याकडून आणि विदर्भाकडून वाढणार आहे. ते त्यामध्ये 7 ते 10च्या दरम्यान अजून पुन्हा पाऊस वाढेल नांदेड जिल्ह्यामध्ये, तसेच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, एकंदरच मराठवाड्यामध्ये देखील अजून पाऊस वाढणार आहे. आणि तो पाऊस हा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस, जिथे पडणार तिथे वाहून पाऊस असा पडण्याची शक्यता काही वेळेमध्ये. आणि एकीकडे ऊन सावली शेतकरी सुद्धा राहील. काही भागांना पाऊस हा 7-8 तारखेपर्यंत, आता उघडल्यापासून काही भागांना पाऊस सुद्धा येण्याची शक्यता नाही. अशी परिस्थिती म्हणजे सर्व व्यापकतेने पाऊस पडणार नाही. पण 7, 8, 9, 10 तारखेचा पाऊस मात्र अजून पावसाची व्याप्ती थोडी अजून वाढणार पावसाची, आणि त्या पावसापासून ओढी नाले देखील वाढण्याची शक्यता शेतकरी. म्हणजे एकंदरच पाहिजे सांगायचं म्हणजे की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अमरावती विभाग असेल, या भागामध्ये पावसाचा खंड नाही आहे किंवा भाग बदलत हा पाऊस सुरूच राहील. तसेच आता नाशिक जिल्हा, तसेच पुणे विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये, या विभागामध्ये देखील याच परिस्थितीमध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि एकंदर शेतकऱ्यांना पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडणार आहे. आणि ज्या भागामध्ये पाऊस कमी होता की थोडासा पाऊस कमी सरासरीपेक्षा, त्या भागामध्ये येत्या 13-14 दिवसामध्येही पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 13-14 दिवसामध्ये पूर्व भागामध्ये म्हणजेच मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये, तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी होतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच या प्रकारे पाऊसमान राहण्याची शक्यता शेतकऱ्यांना. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.